महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। युवकाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी नेऊन त्याला मद्यात प्राणघातक पदार्थ मिसळून पाजत खून केल्याच्या संशयावरून शहरातील 12 जणांविरोधात वाडीवारी तालुका इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेजस रवींद्र इशी चौधरी असे मृत युवकाचे नाव असून त्याचा 27 ते 28 ऑक्टोबर 2022 दरम्यान इगतपुरी जिल्हा नाशिक येथील मँगो विला रिसॉर्टमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने तेजसचे वडील तथा येथील कृषी विभागातील अनुरेखक रवींद्र जगन्नाथ चौधरी यांनी इगतपुरी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाच्या आदेशावरून तेजसचे मित्र केतन राजेंद्र भंडारी, ऋतिक नरेंद्र ओसवाल, गौरव संजय जगताप, प्रेम प्रमोद जैन, सचिन जयवंत पाटील, भावेन पतंगराव मोरे, मयूर रवींद्र कोळी, चिंतन जितेंद्र ललवाणी, ऋषभ नरेश ओसवाल, मोहित राजेंद्र कढरे, आनंद शांतीलाल चोरडिया व एक अनोळखी व्यक्ती सर्व राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मित्राशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी हे कृत्य केल्याचा संशय चौधरी यांनी फिर्यादीत व्यक्त केलाय। तेजसचा मित्र ऋतिक जैन याचा 27 ऑक्टोबरला वाढदिवस होता। तो साजरा करण्यासाठी तेजस व त्याचे मित्र मँगो विला रिसॉर्ट मध्ये गेले होते। 28 ऑक्टोबरला केतन भंडारी यांनी तेजसचे काका डॉक्टर सुनील चौधरी यांना फोन करून तेजसचा अपघात झाला असून प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले। तेथील डॉक्टरांशी बोलल्यावर रुग्णालयात नेण्यापूर्वीच तेजसचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर तेजसच्या नातलगांनी नाशिक येथे जाऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला। तेजसच्या मृत्यूबाबत त्याच्या सोबत गेलेले मित्र उडवाउडवीचे उत्तरे देत होते। गोळ्या दिल्याचा संशय दरम्यान डॉक्टर सुनील चौधरी यांनी केतन भंडारी यांचा फोन तपासला असता त्याने एकाला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या 10 अशा एकूण 40 गोळ्या आणण्याचा संदेश पाठविल्याचे आढळले। तेजस आणि केतन भंडारी यांचे 2022 मध्ये उत्सवादरम्यान भांडण झाले होते। त्याचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करून मँगो विला रिसॉर्ट मध्ये नेऊन मद्यात प्राणघातक पदार्थ मिसळून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेने शिरपूर शहरात प्रचंड खळबळ माजली आहे।